सर्वांना जय भीम। तर आता या ठिकाणी मी जो एल्गार मोर्चा आहे नाशिकमध्ये, या ठिकाणी मी आलोय आणि त्या स्टेजवर मी आहे। या ठिकाणी आमचे सगळे माता भगिनी मला भेटल्यात। यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही। का होऊ देणार नाही? कारण की बाबासाहेबांनी सगळ्याला एक संघ राहायला सांगितले। 59 जातींना बाबासाहेबांनी समान आरक्षण दिले। आरक्षण हे कुणी कुणाचं खाल्लेलं नाही। पहिलं तर त्या अडाणी लोकांना मला हेच सांगायचंय की तुम्ही पहिले शिक्षण घ्या, कारण की तुमच्यामध्ये शिक्षणाचीच कमतरता आहे। याच्यामुळे मी त्यांना फक्त एवढंच एक सांगल, आम्ही ना तुमच्या जातीवर चाललोय ना तुमच्या कोणत्या महापुरुषाला काय बोलतोय। विषय फक्त एवढाच आहे की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आहे ना, आम्ही बंड पुकारतोय। सरकारच्या विरोधामध्ये आम्ही एवढं सांगतोय की सरकारला आम्ही एवढंच एक सांगतोय की आम्ही तुमचा विरोध करणार, तुमचा निषेध करणार, कारण की हाच एक विषय आहे। कारण की आमच्यापासून तुम्ही आमचे भाव तोडायचा प्रयत्न करताय आणि आम्ही हे कदापि होऊ देणार। त्याच्यामुळे सरकारला फक्त एकच सांगतो की तुम्ही आमच्या मध्ये पडू नका, नाहीतर आज आम्ही लाखांनी आलोय, येणाऱ्या काळात आम्ही करोडाने येऊ आणि तुम्हालाच रस्त्याच्या बाहेर घराच्या बाहेर निघू देणार नाही। एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो। सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भीम, जय संविधान।